गुड मॉर्निंग. हा सकाळचा व्हिडिओ आहे. आज परळीमधल्या माझ्या नवीन देवघरातल्या पूजा गेले 2-3 दिवस झाले मी करते आहे. खूप छान आणि प्रसन्न वाटत आहे. ही पूजा झाली की माझ्या मागे माझ्या कामाचा व्यापच आहे, पण तरीही मी आवर्जून वेळ काढून सकाळी थोडंसं मेडिटेशन करून नक्कीच पूजा मन लावून करते. आणि खूप छान ते तयारी करतात माझ्या पूजेची. म्हणजे परडी भरून फुलं वगैरे सगळं व्यवस्थित ठेवतात आणि खूप छान मला असं आनंदाने पूजा करायला मिळतं. माझ्या उंचीला पूजा झाली की ही माझी बैठक. आज मी 6 मतदारसंघ ढवळून काढलेले आहेत. छोट्या ग्रुपनी 25-30 कार्यकर्त्यांना बोलवून त्यांच्याबरोबर 2-2 तासाचा वेळ घालवून त्यांच्याशी मी मोकळं बोललेली आहे. गप्पा सुरू करून विषय राजकारणापर्यंत नेलेला आहे. माझ्याकडे बघून ॲटलीस्ट आनंदाने त्यांना हसू येत होतं, आनंद वाटत होता. 45 वर्ष मुंडे साहेबांनी जो मतदारसंघ स्वतःचा म्हणून उभा केला, त्यांची ओळख उभा केली, त्या मतदारसंघात मी गेले 20-22 वर्ष काम करते आहे. अचानक आता त्या मतदारसंघात आपण नाही लढायचं हे भाजपाच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगणं, ह्याच्यासाठी मला वेळ लागला. कारण शेवटी तिथे भाजप फुलली, मोठी झाली, जन्मली. ते मुंडे साहेबांच्या प्रयत्नांनी, माझ्या प्रयत्नांनी, या सगळ्यांच्या विश्वासाने. त्यामुळे त्यांना ते समजावून सांगून आत्ताच्या प्रतीक्षा आपल्याला करावी लागेल. पण आता परिस्थिती अशीच आहे, असं मी त्यांच्याशी चर्चा केली. खूप सकारात्मक चर्चा झाली. माजलगाव मतदारसंघ, बीड मतदारसंघ, केज मतदारसंघ, आष्टी मतदारसंघ आणि परळी मतदारसंघ यांच्या मी बैठका पुऱ्या केल्या. आणि आता उरलं आहे ते गेवराई आणि बीडचा काही भाग, तर मी त्यांना भेटेन. हे मी निघाली आता. 3-4 दिवसाच्या बैठका आहेत, त्या सगळ्यांनी दाखवल्या. एक झलक फक्त दाखवली. 3-4 दिवसाच्या बैठका करून मी निघाले बाबांचे दर्शन घेण्यासाठी. बाबांचं दर्शन घेतलं, भरभरून आशीर्वाद घेतले, भरभरून त्यांना मी गाराने सांगितले. आणि मग तिकडनं मी निघाली परत मुंबईला बैठक करण्यासाठी. कुठेही उसंत नाही, आराम नाही. मुंबईचंही कार्यालय तेवढंच भरगच्च, परळीतही तेवढंच भरगच्च. लोक जाणार तरी कुठे? लोकांना, सामान्य माणसांना, ज्याची पत नाही अशा लोकांना आपलं काम कोणीतरी करावं, यासाठी नक्कीच मुंडे साहेबांनी जो समाधान दिलं होतं ते समाधान माझ्या कार्यालयात येऊन मिळतंच. त्याच्यामुळे मी खूप आनंदी आहे की जेव्हा मी त्या लोकांना भेटते, त्यांचं ऐकते, त्यांच्यासाठी फोन लावते, त्यांना पत्र देते. खूप आभार बाबांनी हे सर्व शिकवल्याबद्दल. खूप आनंद वाटतो. पुण्यतिथी जवळ आल्यामुळे आता तिथे थोडी डागडुजी आणि तयारी करावी लागणार आहे. वाटतं जाऊन आपलं गोपीनाथगडाचं दर्शन घ्यावं. बाबा एकटे असतील, बाबा आपली वाट पाहत असतील. ते म्हणत असतील कधी माझी पंकजा येईल, माझे घरचे येतील. त्यामुळे येते, त्या ओढीने परत इथे येतेच.